तर आपण आज चतुर्थ अध्याय सुरू करू, चौथा चॅप्टर. पहिला जो अध्याय आहे त्या पहिल्या अध्यायामध्ये भगवंतांनी आपल्याला संसाराचा प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे शोक, मोह, आपला राग म्हणजे अटॅचमेंट. तुमची जर कुठल्या व्यक्तीसोबत, वस्तूसोबत जर अटॅचमेंट असेल आणि ती जर मिळाली नाही किंवा त्यांच्यापासून दूर जावं लागलं तर दुःख होतं. आणि ते जेव्हा अति होतं तर तेव्हा मग मोह होतो, किंवा त्याला म्हणतो आपण की त्यावेळेस आपण काही निर्णय घ्यायच्या परिस्थितीमध्ये नसतो. म्हणजे दोन्ही वेळा होतं की जेव्हा तुम्ही खूप सुखामध्ये असतात तेव्हा पण निर्णय क्षमता तुमची कमी होऊन जाते, आणि जेव्हा दुःखामध्ये असतो आपण तेव्हा पण आपली निर्णय घ्यायची क्षमता कमी होऊन जाते. आणि या सगळ्याचं मूळ कारण आपण पहिल्या अध्यायामध्ये बघितलं होतं की राग, की अटॅचमेंट जर आपली पुरवल्या गेली तर आपल्याला हर्ष होतो, आणि ती जर अटॅचमेंट पुरवल्या नाही गेली तर शोक होतो. आणि त्या हर्षावर आणि शोकावर जर आघात झाला तर काय होतं, मोह होतो, म्हणजे आपलं माइंड डेल्युटेड होतं, निर्णय घ्यायची क्षमता राहत नाही. म्हणून बघा, आपण संसारामध्ये असताना बऱ्याच वेळा लोकांना बघतो की अरे त्या माणसाने किंवा त्या मुलीने कसं काय लग्न केलं, कसं काय हे झालं, हे शक्य नव्हतं, ती मुलगी किती चांगली किंवा शिकलेली, मुलगा काही शिकलेला नाही आहे. या अशा ज्या घटना आपण बघतो संसारामध्ये, त्याचं कारण आहे पहिलं राग, की त्यांच्यामध्ये एवढी अटॅचमेंट होऊन जाते आणि ती जर पुरवलं नाही की दुःख होतं. मग दुःख जर त्याच्यापासून बाहेर निघायचं असेल तर मग काहीतरी आपण ड्रास्टिक स्टेप घेतो, आणि ती ड्रास्टिक स्टेप म्हणजेच मोह. की त्यावेळेस सारासार बुद्धी गळून पडते, जशी अर्जुनाची गळून पडली, की तो एवढा म्हणजे या पांडव आणि कौरवाच्या युद्धासाठी त्याचा जन्म झालेला आहे, की भगवंताने जसा जन्म ग्रहण केला आणि ह्या परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृतम त्यासाठी म्हणून तो त्यांचा एक सहभागी होता अर्जुन. जसं श्रीरामकृष्णाच्या कामामध्ये स्वामीजी एक सहभागी आहे त्या कामामध्ये, त्याच्यासाठीच स्वामीजी पण आले होते. तर अर्जुनाचं येणं पण भगवंतांसोबत त्याच्यासाठीच झालेलं आहे ॲक्च्युली, तसं बघितलं तर. पण त्यालाच ह्या अटॅचमेंटमुळे, ह्या रागामुळे काय झालं, त्याचा पण मोह झाला, त्याचं पण माइंड ते डेल्युजनमध्ये गेलं, आणि त्याला मग धर्म अधर्म वाटायला लागला, अधर्म धर्म वाटायला लागला. तर याबद्दल आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलं. त्यानंतर मग भगवंताने दुसऱ्या चॅप्टरमध्ये की या रागावर किंवा या मोहावर सोल्युशन काय, परमनंट सोल्युशन काय, तर आत्मज्ञान. हे त्यांनी दुसऱ्या अध्यायात सांगितलं की आत्मज्ञानच ह्याच्यावर शेवटचं सोल्युशन आहे. कारण तुम्ही काही पॅचअप करून, थोडंफार करून काहीतरी कुठेतरी करू शकाल. आपण करतो ना, मेकअप करतो सगळं चेहऱ्यावर, बरेच वेळा काही प्लास्टिक सर्जरी करतात लोक, हे तेवढ्यापुरतं ठीक आहे की ते पॅचअप झालं. पण आतून काय झालं, आतून तर काहीच झालं नाही ना, तर रोगाचं मूळ निघालं नाही. म्हणजे मला इथे काहीतरी फोड आला, मी काहीतरी फेअर अँड लवली आणलं, लावलं आणि माझं वरचं गेलं, असं नाही होतं. पण मी जर चांगलं जर खाणं पिणं केलं, माझ्या आतून जर त्या रोगाला जर काढायचा प्रयत्न केला तर हे येणारच नाही शरीरावर. तर भगवंताला इथे म्हणताय, भगवंताला सरळ, कारण भगवंताचे सखा होते, ते गुरूंसारखे होते, तर भगवंताला कान पकडून त्याने म्हटलं असतं बाबा युद्ध कर, त्यांनी युद्ध केलं असतं. परंतु भगवंताने तसं न करता त्याचं खरं परमनंट सोल्युशन काढण्याच्या मार्गाने म्हणून त्याला घेऊन चाललं आहे. एकदा बऱ्याच वेळा आपण करतो ना की तुम्ही साईड करून मी काम केलं आहे, आता तुम्ही म्हणताच आहे तर मी काम करतो, पण आपण त्यावेळेस बऱ्याच वेळा आपण स्वतः कन्व्हिन्स झालेलो नसतो त्या गोष्टी, आणि त्यामुळे ते परमनंट सोल्युशन काढण्याचे आपण जास्त प्रयत्न पण करत नाही. तर दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी त्याला सांगितलं की तुला या मोहावर, या रागावर जर परमनंट सोल्युशन काढायचं असेल तर आत्मज्ञानाशिवाय पर्याय आहे. म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी आत्मज्ञान सांगितलं, आणि ते थोडासा कर्मयोगाचा टॉपिक त्यांनी इथे आणला होता. आता हे आत्मज्ञान, बरेच वेळा आपण शब्द वापरतो, आत्मज्ञान करून घ्यायला पाहिजे वगैरे, पण बरेच वेळा कसं होतं ना की ते आत्मज्ञान इतकं बोजड वाटतं, म्हणजे असं वाटतं की ते आत्मज्ञान म्हणजे मग ते समाधी जाऊन बसायला पाहिजे, आणि इतके तास ध्यान करायला पाहिजे, इतकं तास हे करायला पाहिजे, ते आपल्याला शक्य नाही आहे, असं नाही आहे, ते काही मुश्किलपणा शक्य आहे, हा एक त्याच्यामध्ये भाव येतो. म्हणजे इतकं ते समाधी आणि हे इतकं आपण डोक्यात भरून घेतलं आपण, हे बाबा त्या समाधीत होते, ते बाबा त्या समाधीत होते, तसं काही शक्य नाही आहे, एका पायावर उभं राहण्याचं शक्य नाही आहे.
तर ह्या गोष्टी इतक्या आपल्या डोक्यात बसलेल्या आहेत की ते आयडियल आपल्याला भरपूर दूर वाटतं, ते जवळ वाटतच नाही. पण तसं नाही आहे ते. हे अध्यात्म जे आहे ना, हे प्रत्येकासाठी आहे, साधारण माणसांसाठी आहे. आपल्या साधारण माणसांपासून राजापर्यंत, क्षत्रिय राजांपर्यंत त्यांनी हे केलेलं आहे. तर याचा फक्त एक लक्षात घ्यायला पाहिजे, किंवा मी याच्या आधीच्या क्लासमध्ये तुम्हाला सांगतो प्रत्येक वेळेस की कर्मयोग करायला पाहिजे, मग चित्तशुद्धी करायला पाहिजे, मग आपला ज्ञान प्राप्त करायची योग्यता येईल आणि मग ज्ञान. आता हे टेक्निकली ठीक आहे, हे टेक्निकली सांगणं ठीक आहे, पण असंच कधी घडत नाही. म्हणजे मी ते जसं याच्यासारखं झालं, मग तिथे लाटा जेव्हा थांबतील तेव्हा मग मी समुद्रात जाईल. पण असं न करता जर आपण या सोबत जर याचं जर आचरण केलं की मी कर्मयोग पण करेन माझ्या जेवढा शक्य आहे तेवढा, आणि त्यासोबत जर मी विवेकबुद्धी पण वापरेन, आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या दोन गोष्टी आहेत की जर ज्याचं रिझनिंग पॉवर आहे, ज्याला ज्ञानाची इच्छा आहे, आवड आहे, त्यांनी मी शरीर नाही आहे किंवा मी शरीर नाही म्हणण्यापेक्षा मी आहेच, पण माझ्या मागे अजून एक हायर आय आहे, तो आहे म्हणून मी काम करतो आहे, की सदैव मी आत्मा आहे. शरीराने मला राग किंवा हे होत असेल, कोणाच्या म्हणजे काय म्हणतात त्याला आपण, शरीराने काही दुःख होत असेल, सुख होत असेल, पण हे परिवर्तनशील आहे, पण माझं खरं नेचर आत्मा आहे, हा जर सदैव विचार करत राहू आपण समजा, किंवा त्यांचा भक्ती मार्ग आहे, त्यांनी जर ईश्वराला जर आपण शरण गेलो आणि ईश्वरात शरण जाऊन त्यांच्या कृपेसाठी जर आपण सदैव प्रार्थना करत गेलो, तर हे शक्य आहे सहज. म्हणजे कर्मयोग पण चालू आहे, निष्काम कर्म करायचं काम पण चालू आहे, चित्तशुद्धी पण चालू आहे, त्याचसोबत ही उपासना किंवा ह्या गोष्टी पण चालू आहे. इट शुड बी द कंबाईंड पॅकेज. असं ते नको व्हायला की बरेच वेळा जातात की आमचं काय, आमचं असंच आहे, मग आमचं किती पापाचे जीवनात माहीत नाही आहे, असं माहीत नाही आहे, त्यामुळे हा निगेटिव्हिजम येऊ शकतो. पण शेवटी ज्ञान होणं म्हणजे काय आहे शेवटी, जसं मागच्या क्लासमध्ये एकदा तेव्हा मी बोललो होतो की जिथे ती दोरी पडली आहे तिथे आपण आता साप बघतोय, तो साप निघून जाणं आणि ती दोरी बघणं हे ज्ञान आहे. तर आपण सध्या मी करता भोगता समजतोय सदैव 24 तास, पण साधना करता करता जर मी ॲटलिस्ट 15 मिनटं, 10 मिनटं, 5 मिनटं असं करत करत जर मी एवढा तरी विचार केला की मी आत्मा आहे, रात्री झोपताना जरी विचार केला की मी झोपतो आहे पण मी आत्मा आहे, सकाळी उठल्यानंतर जरी विचार केला की मी उठलो आहे, मी शरीराने काम करणार पण मी आत्मा आहे. सो स्लोली, ग्रॅज्युअली, हळूहळू हळूहळू आपण त्या मोडमध्ये जाऊ शकतो. आणि हे जर आपल्याला कळलं तर काय अजून मुक्ती याच्यापेक्षा काय वेगळी असणार आहे. तर हे ज्ञानयोग शिकताना आपण बरेच वेळा थोडं कठीण वाटतं लोकांना, किंवा ते खूप जड वाटतं, बोजड वाटतं, ते रीचमध्ये येत नाही आपल्याला वाटतं की आपल्यासाठी ते मिळू शकणार नाही आहे. तर तशी गोष्ट नाही आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. कारण तसं असतं तर साधारण लोकांना गीता, उपनिषद याचं ज्ञान लोकांना मिळालंच नसतं, किंवा कधी कोणी घेतलं पण नसतं. तर सगळ्यांसाठी आहे. एक आहे की जे लोक सदैव म्हणजे अर्थ आणि काम घेऊन बसले आहेत, त्याच्यासाठी त्यांना दुसरं काही दिसत नाही, मी अशा लोकांना थोडं वेळ लागेल. पण ज्या लोकांना हे थोडं समजलं आहे की या संसारात काय, किती सुख आहे, किती दुःख आहे, हे जर समजलं असेल, आणि हा सगळा संसार जो आहे, या संसारापासून जर आपल्याला वैराग्य मिळत नसेल तर काय फायदा आहे. संसार वैराग्य द्यासाठीच आहे आपल्याला. या संसाराची रचना तशी भगवंताने केली आहे की तुम्हाला दुःख आणि त्या दुःखातनं वैराग्य आणेलच ते. तर अशा ह्या काय संसारातनं बाहेर निघायसाठी म्हणून भगवंतांनी मग 3ऱ्या चॅप्टरमध्ये कर्मयोग सांगितलं की कर्मयोग कसा करायला पाहिजे, चित्तशुद्धी करायची तर कशी करायला पाहिजे, किंवा भगवंताला जर शरण द्यायचं असेल तर कुठल्या कुठल्या प्रकारे आपण जाऊ शकतो, याची त्याचा पूर्ण तिथे अर्जुनाला सांगितलं. आणि तर 4था चॅप्टर मानलं भगवंत आता पुन्हा इथे सुरू करतील की इथे 4था आणि 5वा चॅप्टर पुन्हा इथे थोडीशी ज्ञानाची चर्चा आहे, ज्ञानयोगाची चर्चा आहे. म्हणजे 2nd चॅप्टरमध्ये 11व्या श्लोकापासून तर जवळपास 25व्या 26व्या श्लोकापर्यंत जे ज्ञानयोगाचे श्लोक आहेत, म्हणजे अशोचानंद शोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषास तिथपासून सुरू केलं तर 25व्या श्लोकापर्यंत जे काही म्हणजे कोर जे श्लोक आहेत ज्ञानयोगाबद्दल, आत्मज्ञानाबद्दल जे भगवंतांनी सांगितलेले आहे, त्या काही या 25 श्लोकांचं जवळपास 12-14 श्लोकांचं
अजून डिटेल वर्णन त्यांनी या 4थ्या आणि 5व्या अध्यायात केलेलं आहे. तो त्यांनी इलॅबोरेशन केलेलं आहे. तर या 5व्या अध्यायात, या 4थ्या अध्यायात काय आहे की पहिल्यांदा म्हणजे आपण जेव्हा आता सुरू करतोय की गीता स्तुती आहे की हे गीतेचं महत्त्व काय किंवा किती जुनी आहे, याची परंपरा किती मोठी आहे, त्याचं थोडंसं भगवंतांनी सांगितलं आहे पहिल्या 2-3 श्लोकांमध्ये. आणि नंतर मग अवतार रहस्य त्यांनी सांगितलं आहे की अवतार का येतो. तर आपण पहिला श्लोकापासून सुरुवात करू इथे. अथ चतुर्थोऽध्यायः श्रीभगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्. यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, मी हा अविनाशी योग कल्पारंभी सूर्याला सांगितला होता आणि सूर्याने आपला पुत्र मनु याला सांगितला आणि मनुने आपला पुत्र राजा इक्ष्वाकूला सांगितला. आता इथे थोडक्यात हा जो गीता म्हणण्यापेक्षा हा जो ज्ञानमार्ग आहे किंवा हा जो अध्यात्माचा मार्ग आहे, याचं थोडंसं ग्लोरिफिकेशन भगवंत करताय की ही किती जुनी आहे श्रुती किंवा ही वैदिक परंपरा ही किती जुनी आहे. आणि हे वेद जे आपल्याला मिळाले आहे हे कसे अपौरुषेय आहे. अपौरुषेय म्हणजे कुठल्या एका माणसाने सांगितलेले नाही, हे भगवंतांनी सांगितलेले सगळे श्रुती वचनं आहेत. आणि हे वचनं ऋषींना मिळाले. ऋषींना मिळाले म्हणजे कसं, ऋषी हे रिसेप्टर होते की ते तसे तयार झाले म्हणून त्यांना रिसेप्शन झालं त्या सगळ्या गोष्टी. जसं आपण रेडिओचं बघतो, रेडिओतनं आपण गाणं ऐकतो, पण रेडिओतनं गाणं येत नाही, ते होत असतं कुठेतरी वेगळ्या ठिकाणी, स्टुडिओमध्ये होत असतं. आणि स्टुडिओतनं फक्त ते ट्रान्समिट होतं. तर हे रेडिओचं जे काही मेकॅनिझम आहे त्याचं काम काय, फक्त रिसिव्ह करणं. तसेच हे वेद जे आहेत हे ईश्वरांकडनं ते फक्त रिसिव्ह केल्या गेले. कारण काय, ते फिट इन्स्ट्रुमेंट होते. मी रेडिओच्या जागी जर एखादा बॉक्स आणून ठेवला आणि त्यातनं मी विचार केला की ज्यांनी यातनं मला गाणं ऐकू यावं, तर त्यातनं गाणं ऐकू येणार नाही. कारण ते जे इन्स्ट्रुमेंट आहे ते फॉल्टी आहे, ते त्या कामासाठी म्हणून नाही आहे. तर ते इन्स्ट्रुमेंट जे आहे ते म्हणजे ऋषी. आणि जेव्हा ते फिट इन्स्ट्रुमेंट असल्यामुळे आपोआप ते भगवंताची पूर्ण जी काही वाणी आहे म्हणा किंवा जी काही शिकवण आहे ती त्यांच्यामध्ये आहे. तर असं समजू नये की वेद केव्हा तरी कोणी ऋषी बसले आणि टेबल पेन घेतला आणि कागद पेन घेतला आणि त्यांनी ते पूर्ण सगळे हे श्लोक लिहून काढले, असं नाही आहे. इथे बहुत ते सांगतायत की ते ऋषी लोकांच्या कडनं जे काही हे वेद आलेली आहे, परंपरा आलेली आहे, ही एक मोठी परंपरा आहे. आणि तेवढं इमं विवस्वते योग की हे मी कल्पारंभी सांगितलं होतं, म्हणजे एकदम जेव्हा सुरू झाला कल्प हा तेव्हा मी हे सांगितलं होतं. म्हणजे इतकी जुनी परंपरा ती या श्रुतीची ते सांगतायत. आणि हे कशासाठी, सिंपल आहे की धर्मरक्षणासाठी, की एवढं हे श्रुती किंवा हे कशासाठी त्यांनी सांगितले की त्यांना धर्मरक्षण ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी म्हणून हे उपयोगी आहे. म्हणून ते म्हणतात की अशा या श्रुतीला किंवा ह्या वेदांचं जे काही आलं ते मी पहिल्यांदा सूर्याला सांगेन. आता ही परंपरा सांगतात. आपल्या ह्याच्यामध्ये एक संप्रदाय म्हणून प्रश्न असतो, हे अशी गोष्ट असते की त्या गुरूंचं हे, जसे श्रीरामकृष्ण म्हणजे पवारी बाबा, सॉरी आपले तोतापुरी, तोतापुरींकडनं श्रीरामकृष्णांकडे मी इतर डिसायपल. आता ही परंपरा आहे. किंवा शंकराचार्यांकडनं जी परंपरा आलेली आहे, तर ही परंपरा याचं मूळ कुठपर्यंत जात आहे, तर ते म्हणजे कल्पारंभी, कल्पाच्या आधी मी सूर्य भगवंतांना सांगितलं, सूर्याने त्याचा पुत्र मनुला सांगितलं आणि मनुनी इक्ष्वाकू राजाला सांगितलं. इक्ष्वाकू हा राजा होता. तर यावर लक्षात येतं की याची किती मोठी परंपरा आहे. आणि आता हा इक्ष्वाकू राजा म्हणजे कसा, हा क्षत्रिय राजा होता. राजा म्हणजे क्षत्रिय. तर इतका बिझी असताना म्हणजे एखाद्या क्षत्रिय राजाला पर्यंत ही विद्या त्यांनी दिली आहे. म्हणजे साधारण काही मोजक्या ऋषींसाठी असं नाही आहे. यावर लक्षात येतं की ही परंपरा ऋषींसाठी पण होती, ब्राह्मणांसाठी पण होती. पण जे सगळ्यात बिझी लोक आहेत समाजामध्ये, राजापेक्षा कोण बिझी असणार आहे, तर अशा लोकांना पण मी ही विद्या दिली आहे असं ते सांगतात. आता गोष्ट वेगळी, आता न्यूक्लिअर फॅमिली आहे,
1 आणि 2, पण त्यात पण लोकांना हे त्यात राजासारखा म्हणजे इक्ष्वाकू राजा, जनक राजा जर हे करू शकत असतील, तर ज्या संसार लोकांना 1 आणि 2 असे अपत्य आहेत त्या लोकांना काय का होऊ नये? म्हणजे सिंपल प्रश्न मी इथे विचारतो. तर या सांगायचा उद्देश म्हणजे कर्म करताना पण, काम करताना पण याचं म्हणजे आपण आत्मज्ञान आपण प्राप्त करू शकतो की नाही. माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. मग तो मुलगा आता त्याचा सध्या जास्त ॲडमिशन घेतली आहे कॉलेजमध्ये, मग आता त्याच्या पुढच्या लग्नाची जबाबदारी आहे, मग नातवाची जबाबदारी आहे. हे असं करत गेलं तर मग त्याला काही एड नाही. तर म्हणून याच्यावर एवढं लक्षात घ्यायला पाहिजे की राजर्षी महर्षी लोकांनी हे सगळं केलं आणि सगळं सांभाळून त्यांनी हे. दुसरा श्लोक आपण बघतो आता. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदु सकाले नेह महता योगो नष्ट परत. की ही जी परंपरा आहे, या प्रकारे परंपरेने प्राप्त झालेला हा योग राजर्षींनी जाणला, परंतु हे अर्जुना तो योग दीर्घकालापासून या पृथ्वी लोकी लुप्तप्राय झाला. म्हणजे श्रुतींची जी काही शिकवण आहे, या श्रुतींची शिकवण ते म्हणतात की ही सुरुवातीपासून चालू आहे. केव्हापासून सुरू आहे की कल्पारंभी, म्हणजे जेव्हा कल्प सुरू झाला तेव्हापासून सुरू आहे. आणि होता होता परंपरेच्या थ्रू देता 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 असं झालं की ही सकाले नेह महता, की या मोठ्या काळामध्ये असं झालं की ती जी आहे योगो नष्ट परत, की ती जी परंपरा आहे कुठेतरी खंडित झाली. आता ही खंडित झाल्यामुळे काय झालं की ह्या परंपरेचा जो खरा अर्थ होता तो लोकांपर्यंत येऊ शकला नाही, असं भगवंताचं इथे म्हणणं आहे. आता इथे एक लक्षात ठेवायला घ्यायला पाहिजे की ही परंपरा की आत्ताच काय आपल्या कलियुगामध्ये खंडित झाली अशी नाही. कारण भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा अवतार ग्रहण केला तो पण काही धर्मरक्षणासाठीच केला. म्हणजे तेव्हा पण काही पाखंडी लोक, काही लोक असे होतेच. म्हणजे काय पृथ्वी तेव्हा काय सगळी साधी होती असं नाही आहे. मग श्रीकृष्णाने यावंच लागलं नसतं. भगवान श्री रामचंद्र जेव्हा आले तेव्हाही अशीच गोष्ट होती, म्हणूनच भगवंतांना पुन्हा अवतार घ्यावा लागला. तर ही जी सायकल आहे की धर्माची उत्पत्ती होणं आणि धर्माचा लय होणं, ही सायकल कंटिन्युअस आहे. प्रत्येक कल्पामध्ये, प्रत्येक युगामध्ये ही होत असते. म्हणजे एकदा तराणी झालं असं नाही. इथे आता श्रीरामकृष्णांनी अवतार घेतला. श्रीरामकृष्णांनी अवतार घ्यायचं कारण पण तसंच आहे की इथे पण खंडित झाली ती परंपरा. इथे पण त्या परंपरेचा वेगवेगळा अर्थ लावला गेला. आपण थोडा इतिहासाचा अभ्यास जर केला बुद्धिझमचा किंवा आपली भारतीय संस्कृतीमध्ये की कसा हा हळूहळू खरा धर्म काय आहे याचा, म्हणजे तुम्हाला जर वाचायचं झालं तर सारदाजी महाराजांच्या लीलाप्रसंग या पुस्तकात त्यांनी पहिल्यांदा खूप सुंदर त्यांनी प्रस्तावना केली आहे की श्रीरामकृष्ण याच्या आधी काय ती परिस्थिती होती, सगळी धर्माची परिस्थिती. तर ही परिस्थितीच्या वरनं पुन्हा बाहेर निघायसाठी म्हणून भगवंतांनी म्हणजे श्रीरामकृष्णांनी जन्म घेतला. तर इथे सांगायचा अर्थ एवढाच आहे की ही सायकल चालूच राहते. लोक पुन्हा या धर्म आणि कामामध्ये धर्म विसरून काम आणि अर्थ याच्यामध्ये अडकून जातात, पुन्हा बाहेर येतात, पुन्हा ते धर्माचं रक्षण करायला प्रयत्न करतात. पुन्हा तेव्हा कोणतरी येतो. श्रीरामकृष्णांनी सांगितलं की मी आता 200 वर्षांतर मला पुन्हा यावं लागलं. म्हणजे अवतार घेणं हे कंटिन्युअस चालूच असतं. आता हे श्रीकृष्ण आणि भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांच्या माध्यमातून ही आपल्याला परंपरेतनं प्राप्त झाला आहे. कारण काय याचा सहज अर्थ आहे की जोपर्यंत मी नेहमी म्हणतो की जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत धर्माची पण आवश्यकता राहत नाही. जेव्हा धर्माची आवश्यकता असते, आता मी बघितलं की जसं उदाहरण सांगतो की मी गेल्या 6 महिन्यापासून 8 महिन्यापासून आमच्या पल्लीमंगलचा जो कारखाना आहे त्या लोकांना सांगतोय की तुम्ही ह्या सगळ्या वस्तू ॲमेझॉनवर किंवा फ्लिपकार्टवर द्या सगळ्या, कारण लॉकडाऊन आहे, लोकांना हे होईल, सगळं होईल. तर तेव्हा माझं काही कोणी मनावर घेतलं नाही. आता पुन्हा लॉकडाऊन वाढत आहे, सगळं होतं. आता मला जायचं पण किंवा बेलूर मठात आहे. आता त्यांची झोप उघडली आणि आता म्हणतायत ते करून. आता इतकी झोप उघडली त्यांची की दिवस आता ते स्वतः नुसते बसून येते, कारण त्यांना काही कम्प्युटर येत नाही त्या महाराजांना तिथल्या. पण ते आता बसून आहे. तेव्हा तरी माझ्या डोक्यातला तो हे पण घेतला नाही. तेव्हा त्यांना म्हटलं की आता मला तुम्हाला भूक लागली.
आता भूक लागली म्हणजे आता ते तिथे बसून पण 10-10 तास बसून ते मी काम करतो त्यांना पण बसणं भाग आहे. तर याला म्हणायचं भूक लागलं की जेव्हा त्यांना आता वाटलं की नाही खूप आवश्यक आहे आता हे, तेव्हा त्यांची झोप मोडली. तर तसंच हे जे आहे ज्ञान, हे ज्ञान अर्जुनाला भूक होती म्हणून भगवंताने अर्जुनाला दिलं. युधिष्ठिराने विचारलं नाही, भीमाने विचारलं नाही. सिंपल आहे. युधिष्ठिर धर्मराज जरी असला तरी त्याला त्या प्रकारची जिज्ञासा नव्हती. अर्जुनाला झाली ती जिज्ञासा म्हणून भगवंताने अर्जुनाला सांगितलं. तर इथे थोडक्यात भगवंत म्हणतायत की हा जो धर्म हळूहळू खाली जायला लागला, त्यामुळे ही परंपरा धर्माची खंडित झाली. स एवाय मया तेद्य योग प्रोक्त पुरातन भक्तोसी मे सखा चेती रहस्यम हेतुत्तम. तोच हा प्राचीन योग माझ्या तू भक्त आणि प्रिय सखा आहेस म्हणून आज मी तुझ्यासाठी सांगितला आहे. कारण हा योग अतिशय उत्तम आणि रहस्यमय अर्थात अत्यंत मार्मिक विषय आहे. आता इथे मी ते सांगितलं की हा जो योग पुरातन योग आहे तो मी तुला सांगतो. का सांगतो? कारण तो विचारला आहे. आपण बघितलं की ह्या शोक मोहात्म जेव्हा अर्जुन जात होता तेव्हा बघा त्याची सुटका कशी झाली. तो शरण दिला भगवंताला. शिष्यस्ते शाधिमाम तो प्रपन्न. तो शोक मोहाच्या या गटांगळ्या जो खात होता त्या सगळं काय करायचं, हे सगळं हे माझे कौरव आहे, हे माझे पांडव आहे, यात तो जेव्हा तो असा गुरफटला गेला होता आणि त्याचा मोह त्याला आला होता की त्याला डिसिजन घेऊ शकत नाही आहे, अशा सगळ्या सिंपल त्याने मार्ग काय घेतला, तो सरेंडर झाला. तो शिष्यस्ते शाधिमाम तो प्रपन्न. हे आपण पण करायला पाहिजे की जेव्हा मला काही कळत नाही, जेव्हा माझी बुद्धी थोडीशी कलुषित झाली आहे, जेव्हा मी निर्णय घेऊ शकत नाही आहे, अशा शरण जाणं आवश्यक आहे. भगवंताला सांगणं आवश्यक आहे की भगवंता तुम्ही मला माझी बुद्धी साफ करून द्या, माझ्यासमोर हे सगळं जे काही ढग आले आहे हे थोडेसे बाहेर काढा. कारण जोपर्यंत आपण तसं करत नाही आणि आपली बुद्धी वापरतो, कारण आपली बुद्धी ही अशी मलिन झालेली बुद्धी आहे. इथे आपल्याला स्वतःचा स्वार्थाशिवाय आपण विचार करू शकत नाही दुसरा कुठला. तर इथे भगवंत की हा जो योग पुरातन योग जो चालत आलेला आहे हा योग मी तुला शिकवतो कारण तू भक्त आहेस. भक्तोसी आणि सखा दोन्ही आहे. तू माझा मित्र पण आहे आणि भक्त का आहे, तू मला शरण आलेला आहे. तू मला हात जोडून विचारला आहे की मला कळत नाही आहे काही आणि तुम्ही मला आता सांगा म्हणून मी तुला हा योग सांगतो. कारण जोपर्यंत तुम्हाला ती जिज्ञासा उत्पन्न होत नाही, जोपर्यंत प्रश्न नाही आहे तो उत्तर पण नाही आहे. आता आमच्याकडे लोक येतात, समजा येतात, मग काय मला काय पाऊस कसा आहे, मग इलेक्शन कसं आहे, मग हे कसं, आम्ही पण म्हणतो पाऊस चांगला आहे, इलेक्शन असं आहे, मोदी असं आहे, ममता अशी आहे, कारण त्यांना तेच पाहिजे असतं. आले 10-15 मिनिटं बसले आणि निघून गेले. पण कोणी कोणी येतं ते अध्यात्माबद्दल विचारतं, मग आम्ही त्यांना अध्यात्माबद्दल सांगतो. कारण जशी जिज्ञासा तसं उत्तर. तर इथे भगवंताला म्हणतात की तू भक्त आहे आणि सखा आहे म्हणून तुला मी आता ही विद्या द्यायला सुरुवात करतो. आता इथे पुढच्या श्लोकात अर्जुन म्हणतात की अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवान्. भगवान श्री कृष्णांचे असे वचन ऐकून अर्जुनाने विचारले, हे भगवान, आपला जन्म तर आधुनिक अर्थात हल्लीच झाला आहे आणि सूर्याचा जन्म अतिशय प्राचीन आहे. मग हा योग कल्पाच्या आरंभी आपण सांगितला होता असे मी कसे समजावे. त्याला डाऊट उत्पन्न झाला. साहजिक आहे, आपल्याला होतो की बाबा इथे म्हणतात की सूर्याला मी शिकवला, कल्पनामध्ये शिकवला, मग मी सूर्याला शिकवला, मग असं केलं तसं केलं. तर इथे त्यांना डाऊट तसा आला अर्जुनाला की हे तर माझ्या समवयस्क आहे, आम्ही दोघं आत्ताच आलेलो आहोत आणि हे आत्ता म्हणतात की सूर्याला मी शिकवला. तर हे कसं शक्य आहे? म्हणजे ही इज नॉट एबल टू रिकन्साईल बोथ द स्टेटमेंट्स की सूर्याला मी शिकवलो आणि मी तू भक्त आणि तुला शिकवतो आहे. तर याचं उत्तर तो आता भगवंताला मागतो आहे आणि या उत्तरापोटी भगवंत त्याला की अवतार कसा जन्म घेतो, की अवताराचं किंवा कार्य काय आहे याबद्दल आता पुढे सांगता येतं. श्री भगवान म्हणतात, श्री भगवान उवाच
बहूनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहम वेद सर्वाणि नत्वम वेत्त परंतप. यावर श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, माझे व तुझे पुष्कळ जन्म होऊन गेलेले आहेत, परंतु हे परंतप, त्या सर्वांना तू जाणत नाही, पण मी जाणतो. आता इथे भगवंत म्हणतायत की तू पण भरपूर वेळा इथे येऊन गेलाय या पृथ्वी तलावर, आणि मी पण भरपूर वेळा येतो, पण फरक कुठे आहे की तू जाणत नाहीस, मी जाणतो. आता आपले पण कित्येक जन्म झाले असतील, आपण कित्येक जन्मात आलो असेल, काय काय झालं असेल मला माहीत नाही, किती वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आईवडील मिळाले असेल ते पण माहीत नाही. तर ही जी परंपरा चालू आहे पण आपल्याला माहीत काहीच नाही आहे. पण भगवंत म्हणतात की मला हे माहिती आहे. आणि इथे डिफरन्स आहे की जन्म, साधारण माणसाचा जन्म आपला साधा जन्म असतो आणि भगवंताचं अवतरण असतं. आपण जो जन्म का घेतो आणि भगवंत का जन्म घेतो याच्यामध्ये ते फरक मिळू शकतो. आणि याच्यामध्ये 3 फरक आहे. एक आहे कर्णभेद, आपण बघू की इन्स्ट्रुमेंटचा भेद आहे, एक स्वरूपाचा भेद आहे, आणि एक कार्यभेद आहे की काय कामासाठी म्हणून ते आले आहेत आणि आपण कुठल्या कामासाठी इथे येतो. तर आता इथे जर बघायचं झालं आपल्याला, तर आपण साधारण जीव आहोत. जीव असल्यामुळे काय होतं की आपण वी आर बॉर्न इग्नोरंट पर्सन, की आपल्याला आपलं स्वरूप माहीत नाही. हे स्वरूप माहीत नसल्यामुळे काय आहे की आपण आपल्या अहंकाराला, हे जे बॉडी माइंड कॉम्प्लेक्स आहे त्याला घेऊन जगत असतो. तर आपला जन्म होतो अज्ञानामुळे, अज्ञान असल्यामुळे आपल्यामध्ये अहंकार येतो, अहंकार असल्यामुळे आपल्यामध्ये कर्ता आणि भोक्ता हा विचार येतो. मग करता मी भोगता हा विचार आला की काय होतं, आपल्या हातनं कर्म, वेगवेगळ्या प्रकारचे कर्म घडतात, आणि हे कर्म काय करतात, तुम्हाला फळ देतात. फळ देणं म्हणजे काय, काही पापाचं फळ, काही पुण्याचं फळ म्हणू शकतो आपण त्याला. पुन्हा पाप मिळालं, पुन्हा पुण्य मिळालं, याप्रमाणे तुमचा पुन्हा जन्म ठरलेला आहे, कारण मला फळ भोगणं आहे. तर साधारण आपल्या माणसाचा जन्म का होतो की आपला अज्ञानामुळे अहंकारात आपण जातो. कारण जर अहंकार नसेल आणि मला जर वाटलं की मी आत्मा आहे तर मग हा प्रश्नच मिटला सगळा, की खालची लिंक सगळीच निघून गेली. पण खरं आहे अज्ञान, तर अज्ञानापासून अहंकार, अहंकारापासून करता भोगतापासून कर्म, कर्मापासून पापपुण्य, आणि त्या पापपुण्याचा क्षय करायसाठी म्हणून मला जन्म घ्यावा लागतो. तर हे झालं साधारण माणसाची सायकल, ज्याला जीव म्हणतो आपण. पण भगवंताचं कसं असतं, भगवंताला काहीच नाही, पाप पुण्य काहीच नाही आहे. भगवंताला कुठलं पाप आलं आणि पुण्य आलं. तर भगवंत हा सर्वज्ञ, सर्वेश्वर आपण त्याला, त्याच्यामध्ये कुठलाही अज्ञान नाही आहे. तो जर त्याच्यामध्ये अज्ञान असतं तर आपण त्याला सर्वेश्वर असं म्हटलंच नसतं, त्याला सगळं माहिती असं म्हटलंच नसतं आपण त्याला. तर भगवंताचा जो जन्म आहे तो अज्ञानामुळे नसून तो ज्ञानामुळे आहे. म्हणजे ते जाणून येतात, आपलं जाणून येत नाही, आपल्याला फेकलं जातं वरनं, म्हणून आपल्याला म्हणतात च्युत होणं. म्हणजे हा ड्रॉप आहे आपला, की आपल्याला आपल्या कर्माचे फळं भोगायसाठी म्हणून आपल्याला यावं लागतं. पण भगवंत जाणून येतात, कशासाठी, लोक कल्याणासाठी. आपण भगवंताला म्हणतो करुणावतार म्हणतो त्यांना, की साधारण माणसांवर किंवा भक्तांवर करुणा करण्यासाठी म्हणून ते येतात. हा आहे पहिला भेद, भगवंत म्हणजे अवतार आणि जीव. मग दुसरा भेद आहे स्वरूपभेद. स्वरूपभेद कसा आहे, आपण तर बघितलं की जीव हा अज्ञानामुळे येतो आणि अवतार हे नित्य बुद्ध मुक्त अशा स्वभावाचे असतात. हा मेन भक्त झाला. आता इथे आपण थोडंसं टेक्निकल बघायला पाहिजे की हे जे शरीर मी घेतलं आहे, तर या शरीराचा जन्म कसा झाला. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे हे जे पंचमहाभूत आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे जे 5 महाभूत आहे, आपण जास्त डिटेल नको द्यायला त्याच्यामध्ये, ते क्लिष्ट होईल. तर या पंचमहाभूतांपासनं आपलं हे शरीर तयार झालेलं आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या याच्यामध्ये ते विभागले गेलं आहे की पृथ्वीचा भाग किती,
आकाशाचा भाग किती आपल्यामध्ये असं आहे की ही जी बॉडी आहे आपली, ही जी बॉडी दिसते आहे याच्यामध्ये 50% पृथ्वीचा भाग आहे आणि बाकी उरलेले 4 भाग जे आहेत 1/8 भाग हे आहे आकाश, वायू, अग्नी हे सगळं. आणि पृथ्वीचा भाग जास्त असल्यामुळे आपल्यामध्ये जडत्व आहे. म्हणजे हे ॲक्च्युली आपण काय स्थूलपणा दिसतो आपल्या शरीरामध्ये. मनामध्ये पृथ्वीचा भाग फार कमी आहे. तिथे वेगळ्या प्रकारचं कॉम्बिनेशन तयार होतं. तर त्या कॉम्बिनेशन जायला नको आपल्याला. तर थोडक्यात आपलं हे जे शरीर तयार झालेलं आहे या पंचमहाभूतांच्या याच्यामुळे मिळून झालेलं आहे. म्हणून आपण म्हणतो की आपलं पंचभौतिक शरीर आहे की या 5 भूतांपासून आपलं शरीर बनलेलं आहे. परंतु ईश्वराचा जो जन्म आहे तो या पंचमहाभूतापर्यंत येतच नाही. म्हणजे जसे ते ईश्वर मायेचे शरीर घेऊन ते प्रवेश करतात. आता हे मायेचं शरीर प्रवेश घेणं हे बरेच आपल्याला कॉन्सेप्टमध्ये बसत नाही. म्हणजे लॉजिकली सांगता येत नाही. आपलं शरीर कसं आपण ते लॉजिकली सांगता येतं की या पंचमहाभूतापासून असं असं बनलं, ते मग 50% याचा भाग 1/8 हा भाग 1/8 हे सगळं आपल्याला करता येतं. पण भगवंताचं शरीर जे आहे ते असंसारी असल्यामुळे ते कुठे मायेमध्ये तिथे त्यांना गुटपटलेलं नाही. आणि या पंचभौतिक शरीरामध्ये नसताना ते डायरेक्ट माईक शरीर घेऊन या पृथ्वी तलावर येतात. आणि म्हणून आपण वेगवेगळे हे सगळे अवतारांच्या जीवनामध्ये बघा. जीजस क्राइस्टचं जीवनामध्ये बघा की मेरीच्या पोटामध्ये जेव्हा जीजस क्राइस्ट यायचा होता तो मोठा लाईट आला आणि तिच्या शरीरामध्ये तिने प्रवेश केला. श्रीरामकृष्णांच्या लाईफमध्ये बघा की त्या जुगी शिवा मंदिरामध्ये माता म्हणजे चंद्रावणी देवी गेल्या आणि तिथे त्यांच्यामध्ये एक शरीर सोडलं, त्यांना गर्भ राहिला. तर इव्हन माताजींच्या याच्यामध्ये की आई त्यांची जात होती शिरडला आणि त्यावेळेस त्यांच्या शरीरामध्ये त्या स्पिरिटमध्ये प्रवेश केला. तर आता हे कसं, हे आता कधी कधी आपल्याला वाटतं की ह्या गोष्टी कशा काय, आता हे कसं लॉजिकली कळायला मागत नाही. काय तो प्रकाशाचा झोत आला आणि काय तो शरीरात गेला आणि त्यांनी काय शरीरामध्ये शरीर झालं. पण सगळ्या गोष्टी आपण या काय मायेच्या जगामध्ये लॉजिकमध्ये सांगू शकतो. म्हणजे बऱ्याच इव्हन सायन्समध्ये पण तुम्ही जर बघाल तर जनरल रूल काय आहे की जे लिक्विड स्टेटमध्ये जी गोष्ट आहे, लिक्विड म्हणजे जी सॉलिड स्टेटमध्ये जी गोष्ट आहे ती सॉलिड स्टेटमधली गोष्ट लिक्विड होईल, लिक्विड होते ती वाफ होईल. म्हणजे बर्फ आहे, बर्फाचं काय होईल पाणी होईल आणि पाण्याची काय होईल मग वाफ. हे साधारण झालं. पण सायन्समध्ये तुम्ही बघाल काही काही गोष्टी अशा आहे की त्या डायरेक्टली सॉलिड स्टेटपासून गॅसियस स्टेटमध्ये जातात. म्हणजे तिथे त्यानंतर लिक्विड स्टेटची आवश्यकता नाही. तर जेव्हा सायन्समध्ये पण असं आपण बघू शकतो की इंटरमिडिएट स्टेज ती सोडून डायरेक्ट सॉलिड टू गॅसियस स्टेटमध्ये जाऊ शकतो. तर मग इथं असं का होऊ शकत नाही. तर प्रत्येक वेळेस आपण या काय म्हणतात त्याला लॉजिक शोधण्यात अर्थ नाही आहे. कारण जे आपल्या श्रुतीने सांगितलं आहे की या आणि हे आपल्या लॉजिकमध्ये बसत पण नाही की जर ते त्यांचा पण जन्म जर असा आपला झाला असता तर त्यांना पण आपण बद्ध जीव म्हणू शकलो असतो की ते पण या 5 भौतिक बद्ध झालेले आहेत. मग ते कुठले ईश्वर झाले याचे सगळे. पण 5 जे काही हे जे पंचमहाभूत आहेत तर ते ईश्वर झालेच नाही. मग ते पण आपण जसं त्यांच्या बद्ध आहे या 5 याच्यामुळे आणि या 3 गुण जे आहेत सत्वरजतम याच्यामध्ये आपण म्हणून अडकलेलो आहोत. मग त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये फरक काय राहिला. तर एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपलं 5 भूतांपासून शरीर तयार झालेलं आहे आणि ईश्वराचं शरीर हे माईक शरीर आहे. म्हणून ह्या तुम्ही प्रत्येक अवतारांचं जीवन घ्या किंवा बरेच वेळा लोकांना बघा की असे दर्शनं घडलेले आहेत काही. इव्हन तुम्ही बघा ना, साधं उदाहरण बघा की श्रीरामकृष्ण त्या काशी उद्यान वाटीमध्ये आहेत. म्हणजे ते स्वतःच्या हाताने पाणी पण पिऊ शकत नाही, सदैव म्हणजे पूर्ण झोपून आहेत ते. आणि त्यावेळेस काय की सगळे हे जे त्यांचे शिष्य होते स्वामी विवेकानंद किंवा सगळे जे लोक होते ते त्या काशीपूरला एका ठिकाणी जाऊन ध्यान करतात एका झाडाच्या खाली. आणि त्या झाडाच्या खाली तिथे जिथे ध्यानाला बसले आहे तिथे मोठा साप होता, विषारी साप. तर कुठेतरी श्रीरामकृष्ण ते स्वतःचा म्हणजे हात पण उचलू शकत नाही. ते त्यांचा ते बेड सोडून खाली धावत गेले त्या झाडापाशी
आणि ते सापाला म्हणले तुझा ऐक हे सगळे ध्यान केलं तू निघून जाईल. तिथे माताजी बसल्यात, माताजी बघतायत की या माणसाला उठता येत नाही, हे कुठं पळत गेले, कुठं आले पटकन, इथनं झोपून पण गेले. आता हे काय झालं, आता याला काय एक्सप्लेनेशन आहे. त्यांना जर ते जर या सर्व भूतांचे अधिपती नसते तर त्यांना कळलंच नसतं काय गोष्टी चालू आहे. श्रीरामाने शरीर गेल्यानंतर पण कित्येक लोकांना, इव्हन स्वामी विवेकानंदांना, माताजींना त्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालेलं आहे, फिजिकल याच्यामध्ये दिसले आहेत ते. तर ह्या ज्या स्पिरिच्युअल लाईफमध्ये घटना घडतात किंवा चंद्रावणी देवींना, जेव्हा श्रीरामकृष्णांचा जन्म होणार होता त्याच्या आधी चंद्रावणी देवींना कित्येक देवदेवतांचं दर्शन झालेलं आहे. ते प्रत्यक्ष बघतायत त्यांच्याकडे देव येतोय किंवा देव त्यांना त्यांच्या हक्क घेत आहेत सगळ्या गोष्टी. तर थोडक्यात सांगायचा उद्देश की ह्या सगळ्या गोष्टी आपण लॉजिकली प्रूव्ह करू शकत, म्हणजे अवताराचा जन्म हा आपण लॉजिकली प्रूव्ह करू शकत. तर इथे जर आपण आपल्या श्रुतीवर जर विश्वास ठेवला की तिथे जे काही सांगितलं आहे शास्त्रामध्ये, परंपरेनुसार जे काही येत आहे आणि भगवान जे सांगतात, पुढच्या श्लोकात भगवान स्वतः सांगतील की माझा जन्म कसा झालेला आहे, तर त्यावर आपण विश्वास ठेवायला लागतो. म्हणजे विश्वास ठेवून ह्या गोष्टी आपण सहज समजू शकतो. तर इथे लक्षात घ्यायला पाहिजे की भगवंत इथे जे सांगताय की माझा जन्म हा माईक आहे आणि साधारण माणसाचा जन्म हा या 5 भूतांपासून बनलेला आहे. पुढच्या आपण तिसरा त्याच्यामध्ये फरक बघू शकतो की कार्यभेद, म्हणजे पर्पज, की दोघांच्या येण्याच्या पर्पज पण वेगळा. आपला पर्पज काय आहे की पापपुण्यातनं बाहेर निघायचं आहे. आपल्यामध्ये संचित कर्म आहेत, प्रारब्ध कर्म, म्हणजे संचित कर्म इतके आहेत ते माहीत नाही आपल्याला. तर त्या संचित कर्मामधनं जे काही प्रारब्ध कर्म थोडेसे काही वरती आले, चांगले असतील वाईट असतील, त्याप्रमाणे आपण जन्म घेतो. तर काहीतरी प्रारब्ध कर्मांचं फळ आपल्यासमोर आलं म्हणून आपण मनुष्य जन्म घेतला, बट नॉट नेसेसरी. लक्षात ठेवा की या जन्मात काही केलं नाही तर आपण मनुष्य जन्मामध्ये नाही पण मिळू शकणार आपल्याला. तर कठोपनिषद सांगितलेलं आहे की आपण एखादं जनावर होऊ शकतो किंवा इव्हन झाड पण होऊ शकतो. आपण स्थाणू म्हटलंय, दगड, की जे ज्याच्यामध्ये खूप कमी कॉन्शियसनेस आहे, कॉन्शियसनेस इतकी कमी मात्रा आहे की प्रचंड कमी, अशा पण योनीत आपण जाऊ शकतो. तर हा जो जन्म आपल्याला मिळाला आहे, काहीतरी प्रारब्ध आपल्यामध्ये चांगले होते आणि या चांगल्या प्रारब्धामुळे आपल्याला हे शरीर मिळालेलं आहे. आणि शरीर काय मिळतं, आपल्या शरीर मिळण्याचं कारण काय आहे आणि याचं पर्पज काय आहे की आपले हे जे प्रारब्ध कर्म आहे याचा भोग करणं. कारण कुठलेही हे जे सुख भोग आणि दुःख भोग जे आपल्याला मिळतात हे क्षय केल्याशिवाय जाऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला जर प्रारब्ध कर्माचा क्षय करायचा असेल तर तुम्हाला भोगायलाच लागतात. ते भोगणं फार आवश्यक आहे. काही लोक म्हणजे सुसाईड करतात बाबा, त्यांना वाटतं की आपण शॉर्टकट घेतला की बरा, पण त्याने काही होत नाही. तरी तुम्ही हे मध्यस्थ कापून टाकलं ते त्याने होत नाही काही. तुम्हाला जर त्यातनं बाहेर पडायचं असेल तर या प्रारब्ध कर्माचा क्षय तुम्हाला जावंच लागणार आहे. तर हा पर्पज झाला आपला साधारण जीवाचा. भगवंताचा काय पर्पज आहे की परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता. यांच्या त्याच्याशिवाय त्याचा पर्पजच नाही आहे. तुम्ही बघा ना की भगवान श्रीरामचंद्र जीवन बघा किंवा भगवान श्रीकृष्णांचा जन्म बघा, त्याच्या आधी सगळे ऋषी मुनी विनवत आहेत की भगवंत तुम्ही या पृथ्वी तलावर. आपल्याला बोलावं लागत नाही, आपल्याला कर्म आपल्याला म्हणजे सोडतात तुम्हाला की जा खाली जा आणि भोग करो. आपल्याला हे जे आपण शरीर घेतलं आहे हे याच्यासाठी आपणच स्वतः कारणीभूत आहोत. म्हणजे आपण आपलं घर तयार केलेलं आहे. की जसं एखाद्या आर्किटेक्टनं तुम्हाला सांगितलं की मला घर नवीन घ्यायचं आहे, तुम्ही काय कराल, त्याच्यासोबत बसाल, छान घराची आकृती काढाल, बेडरूम कुठे पाहिजे, डायनिंग रूम कुठे पाहिजे, मंदिर कुठे पाहिजे, हे सगळं तुम्ही तिथे करता. ते मेंटली तुम्ही सगळं करता. तसंच आपण आपल्या ह्या भोगांच्या थ्रू पुढचा जन्म कसा मला पाहिजे हे ठरवता आपण आपलं. लक्षात ठेवा की पुढचा जन्म काय मिळेल आपल्याला माहीत नाही, पण पुढचा जन्म काय मिळायला पाहिजे याचं डिझाईन आपण आताच तयार करतोय. वी शुड बी व्हेरी केअरफुल
की काय डिझाईन द्यायचं आपल्याला पुढच्या मिळणाऱ्या जन्माचं. तर भगवंताचा आपण ह्या सगळ्याच्यात बघतो की जेव्हा अवतार घेतो, इव्हन श्रीरामकृष्ण जीवनात बघा की भगवंत स्वतः गयाला जेव्हा क्षुदिराम मिले होते तर भगवंत स्वतः विनवणी करतायत की मी येतो तुझ्या घरामध्ये. म्हणजे यांचा जन्म कर्मामुळे नाही, लक्षात ठेवा. हा फार मोठा इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवला पाहिजे अवतारांच्या याच्यामध्ये आपल्यामध्ये, की इथे भगवान विष्णू स्वतः क्षुदिरामांना म्हणतात की मला तुझ्या झोपडीत प्रवेश घ्यायचा आहे. माताजींना त्यांच्या बाबांना सांगतात की आईला सांगतात की मला तुझ्या घरात जन्म घ्यायचा आहे. आणि सगळ्यात पोटी म्हणजे श्रीरामकृष्ण स्वामींना म्हणतायत की चला तुम्ही, मी गेलो आहे. म्हणजे या सगळ्यांचा जन्म जे आहे हे जन्म माईक शरीर घेऊन परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृतम त्यासाठी जन्म असतो. यांचा जन्म ज्ञानामुळे झालेला आहे. हे स्वतः हा जन्म घेतात. हे आपल्यासारखं साधारण माणसासारखं जन्म घेत नाही. त्याच्यामुळे यांचं जन्म पण वेगळा आहे, कर्म पण वेगळा आहे. जन्म कर्मचे ये यो मे दिव्यम हे पुढच्या श्लोकामध्ये येईल. यो मे म्हणजे जो तत्वता हे जाणतो तोच मुक्त झाला. की हे जे तत्व आहे अवताराचं, की कुठल्या म्हणजे शरीराने ते आले, त्याचा जन्म कसा झाला आणि त्यांचं अवतार कार्य काय आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. तर ह्या इथे म्हणतात अपरम, हे झालं आपण म्हणतो 5वा श्लोक, बहुनी मी व्यथितानी जन्मानी तवचा अर्जुन ताने हम वेद सर्वाणी नत्व विदत. की असे हे जन्म हे तू पण भरपूर घेतला आहे, तुला आठवत नाही, पण मी पण भरपूर जन्म घेतला आणि मी पण अवतार म्हणून बरेच वेळा आलेलो आहे. आता हे डिपेंड करतं की कुठल्या अवतारात तुम्ही काय घ्यायचं. तर जेव्हा रावण येणार आहे तेव्हा तुम्हाला राम शस्त्र घेऊन यायला पाहिजे त्याला मारायसाठी. जेव्हा तुम्ही कृष्ण म्हणून येणार आहे तेव्हा तुम्ही सुदर्शन चक्र घ्यायला पाहिजे, कारण तुम्हाला युद्धात का भाग घ्यायचा आहे किंवा तुम्हाला या कौरवांना मारायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हिरण्यकश्यपू म्हणून येताय तेव्हा ते अर्धा माणूस अर्धा, कारण त्या दैत्यांनी तसंच हे केलं होतं की मी कुणा माणसापासून मारलं जाणार नाही, मी कुठल्या जनावरापासून मारलं जाणार नाही. आणि आपल्या भगवंताने म्हटलं होतं की ठीक आहे तथास्तु. मग त्याला मारायचा कसा. पण भगवंतांना तसं होऊन यावं लागलं. श्रीरामकृष्णांना वेगळं आता, कारण या युद्धामध्ये त्यांना वेगळं धर्मरक्षण करायचं आहे. म्हणून ठाकूर बरेच वेळे काय म्हणतात की शारदा ही सरस्वती आहे. कारण माताजी आपण म्हणतो की काली आहे किंवा बगला आहे किंवा कुठल्या तिथं ओरिजिन आपण माताजी ते आपण वाचल्या पुस्तकामध्ये. पण यावेळेस माताजी सरस्वती म्हणून आल्या, ज्ञान देण्यासाठी म्हणून आलेल्या आहे. ते स्वतः श्रीरामकृष्ण म्हणतात. म्हणजेच काय की प्रत्येक युगाचं प्रयोजन, त्या प्रयोजनाप्रमाणे ते अवतार घेतात. आता इथे जर सुदर्शन चक्र घेऊन श्रीरामकृष्ण आले असं चाललं असतं का? चाललं नसतं. तर जेव्हा त्यांना सुदर्शन चक्र घेऊन येतात तेव्हा सुदर्शन चक्र घेऊन येतात, जेव्हा धनुष्यबाण घेऊन येतात तेव्हा धनुष्यबाण घेऊन येतात, जेव्हा सिंहासारखे नख हातात घेऊन जाते नख घेऊन ते येतात. आणि जेव्हा त्यांना नुसतं ज्ञान द्यायचं आहे तेव्हा साधा आपले धोतर घालून ते येतात. तर अशा ह्या भगवंताचं हे आगमन असतं, अवताराचं हे आगमन असतं. तर पुढे जाऊ आपण. ते म्हणतात की अजोपी सन्न व्ययात्मा भूतानामीश्वरोपी सन प्रकृतीन स्वामधिष्ठाय संभव्यात्म्यान माया. इथे त्यांनी स्वतःच भगवंत सांगत आहे की तसाच माझा जन्म सामान्य माणसाप्रमाणे नाही. मी अविनाशी स्वरूप अजन्म असून ही आणि सर्वभूत प्राण्यांचा ईश्वर असून सुद्धा आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून योग मायेने मी प्रगट होतो. इथे स्वतः भगवंत स्वतःच्या मुखाने सांगतायत की माझं शरीर हे 5 भूताने तयार झालेलं नाही आहे. मी हे योग मायेचा अजह, मी अजन्म आहे, माझा जन्म नाही आहे काही. पण तुम्हाला जर शरीर घेऊन येऊन काम करायचं असेल तर काहीतरी शरीर लागतं तुम्हाला. मग ते माईक शरीर घेऊन ते म्हणतात मी इथे आलो आहे की सर्वभूत प्राणात ईश्वर असून मी आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून, म्हणजे मी प्रकृतीला माझ्या सोबत ठेवून मी आलेलो आहे. आता इथे थोडक्यात समजून घ्या की एखादा मुलगा जातोय आणि त्याचे वडील त्याच्या मुलासोबत जात आहेत आणि वडील
तो मुलगा बघतोय की एक चोर जातो आहे आणि त्या चोरासोबत एक पोलीस पण. मुलगा वडिलांना विचारतो की मग बाबा ते कोण जात आहेत, तर बाबा म्हणतात की तो चोर आहे, त्याने काही छोटी मोठी चोरी केली असेल आणि म्हणून तो पोलीस सोबत जातो. पुन्हा काही वाचवा जातात ते, पुन्हा बघतात की तिथे एक चोर जातो आहे आणि त्याच्यासोबत 2-3 पोलीस आहेत. तेव्हा तो विचारतो पुन्हा इथे बघा हे काय आहे, पुन्हा इथे हा माणूस आहे आणि तीन आता इथे पोलीस आहे. तेव्हा ते वडील सांगतात की बघ तो आधीचा होता ना, तो कदाचित छोटासा एखादा गुन्हेगार असेल, हा अट्टल चोर असेल, म्हणून अट्टल चोराला घेऊन जाणार असेल म्हणून 3 इथे पोलीस आहेत. मग काही वेळानं पुढे गेल्यानंतर त्यांना दिसतंय की प्रेसिडेंट ऑफ इंडियाची गाडी जाते, प्रेसिडेंट गाडीत बसून चाललाय आणि त्याच्यासोबत 500 पोलीस आहेत. पुन्हा तोच प्रश्न करतो की बाबा हे बघा 500 पोलीस, म्हणजे याचा अर्थ असा आहे का की प्रेसिडेंट ऑफ इंडिया हा अट्टल चोरापेक्षा चोर आहे? असं नाही की जेव्हा तो एक माणूस होता किंवा चोर होता, तो म्हणजे त्या एका चोराला पोलीस कंट्रोल करत होता आणि इथे प्रेसिडेंट ऑफ इंडिया पोलिसांना कंट्रोल करतो. या दोघांमध्ये फरक आहे. तुम्ही नुसतं जर माणूस आणि पोलीस जर बघितलं तर अर्थ चुकीचा होईल. असं की प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे सगळ्यात मोठा चोर आहे की त्याचे 500 पोलीस लागतात आपलं, असं तो अर्थ घेऊ शकेल. पण इथे समजून घ्यायला पाहिजे की एक चोराला कंट्रोल करतो आहे आणि दुसरा हा पोलिसांना कंट्रोल करतो. तर इथे भगवंत या सगळ्या सृष्टीवर कंट्रोल करतायत, सर्वज्ञ आहेत ते, सगळ्या सृष्टीवर जीवांना ते इथे कंट्रोल करतायत. तर ह्या प्रकारे भगवंत या पृथ्वीवर येतात. तर इथपर्यंत आपण बघितलं की साधारण माणसाचा जन्म आणि अवतारांचा जन्म यामध्ये जर आपण थोडंसं म्हणजे त्याचं विश्लेषण केलं तर मला वाटतं की बरं होईल. कारण बऱ्याच वेळा आपण अवतार का घेतो, अवताराचा जन्म का घेतात, त्याचं कार्य आपण बघतो, पण त्या कार्याच्या मागे त्यांचं येण्याचं कारण हे जर आपल्याला कळलं तर पूर्ण जीवनच म्हणजे पूर्ण ह्या अवताराच्या ह्या पूर्ण जीवन कार्याकडे बघण्याचाच आपला दृष्टिकोन बदलू शकतो. कारण इथे कुठेही आपल्या इतर धर्मांमध्ये म्हणजे हिंदू धर्म सोडून इतर धर्मांमध्ये अवताराचा असा हा कन्सेप्ट नाही. ही हिंदू कन्सेप्ट आहे की जिथे तो अवतार म्हणजे आपल्या ख्रिश्चनिटीमध्ये बघा सन ऑफ गॉड म्हणतात की स्वतः भगवंताला नाही, भगवंतांनी आपला मुलगा पाठवला, सन ऑफ गॉड जीसस क्राइस्ट. पण आपल्या इथे असं म्हणजे हिंदू लोकांमध्ये ही कन्सेप्ट आहे की प्रत्यक्ष भगवान, प्रत्यक्ष जो या सृष्टीचा कर्ता आहे, प्रत्यक्ष ब्रह्म हे शरीर घेऊन जन्मग्रहण करतो. दिस इज द युनिक कन्सेप्ट ऑफ हिंदुइझम. तर आपण आज इथेच थांबू आणि पुढच्या क्लासमध्ये पुढे बघू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीराम कृष्ण.